सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आत्मनिर्भरतेतून विकसित भारतकडे नेणारा अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देश विकासाचे भागीदार। नामदार राधाकृष्ण विखे पाटील। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा असा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील असा विश्वास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती देण्याकरिता नामदार विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, विनायक देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सचिन पारखी आदी याप्रसंगी उपस्थित होते। नामदार विखे पाटील म्हणाले की शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे 4 प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहे। जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या संदर्भात लवकरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असून पुणे नाशिक रेल्वे मार्ग पूर्वी ठरलेल्या मार्गानेच होणार असल्याचे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले। अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात विखे पाटील यांनी पुन्हा खुलासा करताना महसूल मंडळाची फेररचना झाल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे सांगतानाच तशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी।